राज्यात गुरुवारी नव्याने स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचं गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झालं। टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात जाऊन त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं। यावेळी टेंभी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तसंच शिंदे यांच्या स्वागतासाठी डीजे आणि ढोलताशा पथकं आणली होती। शिंदे यांचं आनंद मठात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठीही गर्दी केली होती। त्यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं। यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे आणि इतर मान्यवरांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, सुनील खांबे, गणेश कांबळे आदीही उपस्थित होते। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत। आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीनं प्रसारित करण्याची जबाबदारी आपली असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार कक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळेस ते बोलत होते। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकारानं पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, जी गोदापुरे आदीही उपस्थित होते। यावेळी सौरभ राव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं सांगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी असल्याचं सांगितलं। यावेळी पत्रकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे। या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे। 29% पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचं नियोजन करण्यात येणार आहे। बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय। त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी 1 डिसेंबरपासून सुरू झाले। तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी 5 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे। ही दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे 29% पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागतोय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तसंच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी
निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे. या धोरणासाठी पालिकेनं 20 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही समिती अद्यापही गठीत होऊ शकली नाही. या 20 जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे 5 पदसिद्ध सदस्य आहेत. 8 फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, 2 सामाजिक संस्था, 2 गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी 1 पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकले नाहीत. त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्या. त्यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागून नियुक्त केले जाणार आहेत. तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. पालिकेकडे आतापर्यंत 1366 फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वच जण मतदार असणार आहेत. या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचंही सर्वेक्षण केलं जाणार आहे. ठाणे महापालिका प्रशासनानं यापूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यांचं सर्वेक्षण केलं होतं. फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचा अभ्यास करून काही रस्ते फेरीवाला क्षेत्र करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु हा प्रस्ताव धुळकात पडल्याचं चित्र आहे. परंतु आता हा प्रस्ताव आणि सद्यस्थिती याचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. गर्दीचे आणि वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालणं शक्य होत नाही. ठाणे शहराला लाभलेल्या खाडीकिनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं गेल्या काही महिन्यांपासून पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाडीकिनारी भागातील रस्त्यांचं प्रवेशद्वार खणून हे मार्गच बंद करण्यापाठोपाठ आता CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय खारफुटीवर टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या असून या कामासाठी 28 ते 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. ठाणे शहराला सुमारे 32 किलोमीटरचा खाडीकिनारा परिसर लाभला आहे. ठाणे खाडीकिनारा परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी प्रजाती आढळून येतात. या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा आहे. असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून खाडीकिनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. या अतिक्रमणांमुळे खाडीकिनारी भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. यामुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला लागूनच असलेल्या कोलशेत खाडी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नवीन बेट उभारण्यात येणार असल्याची बाब समोर आली होती. यावरून टीका होऊ लागताच पालिका आणि जिल्हा प्रशासनानं भराव रोखण्याचं काम हाती घेतलं होतं. कोलशेत खाडी किनारी भागात खारफुटीवर भराव टाकण्यासाठी भूमाफियांनी तयार केलेल्या रस्त्यांचे प्रवेशद्वार खणून हा मार्गच बंद करण्याचं काम पालिकेनं केलं होतं. त्यापाठोपाठ आता या भागांमध्ये मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी पालिकेनं 34 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेत. यामध्ये आत्तापर्यंत काही मातीचा भराव टाकणारे ट्रक आढळून आले असून याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाकडून संबंधित प्रभाग समितीला कळवण्यात आले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.